घरात सुख समृद्धी टिकत नाहीये का? पैसा येतो पण हातात राहत नाही, किंवा घरात सतत अस्वस्थता जाणवते. अनेक वेळा याचं कारण मोठं नसतं, तर लहानशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलेलं असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये तुळशीजवळ दिवा लावताना म्हणायचे 3 चमत्कारिक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे, जे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि लक्ष्मी कृपा टिकून ठेवायला मदत करतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 3रा मंत्र खूपच प्रभावी आहे. हिंदू धर्मात दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा स्रोत मानला जातो. सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावताना दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, श्लोक म्हणत नमस्कार करण्याची आपली परंपरा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, दिवा लावताना जर आपण विशिष्ट ग्रहांचे स्मरण केले तर आपल्या आयुष्यातील आर्थिक आणि शारीरिक समस्या दूर होऊ शकतात. तर सर्वात पहिला मंत्र आहे तो म्हणजे पैसा आणि समृद्धीसाठी. तो मंत्र असा आहे, ओम बृहस्पते नमः. बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह. गुरु हा धन, समृद्धी आणि ज्ञानाचा कारक आहे. याचा फायदा दिवा लावताना या मंत्राचा जप केल्याने घरातील आर्थिक चणचण दूर होते, उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात आणि घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो. दुसरा आहे उत्तम आरोग्यासाठी. ओम भौमाय नमः. भौम म्हणजे मंगळ ग्रह. मंगळ हा ऊर्जा, रक्त आणि शारीरिक शक्तीचा स्वामी आहे. याचा फायदा असा आहे की या मंत्राच्या उच्चाराने शरीरातील आळस दूर होऊन चैतन्य निर्माण होते, जुन्या आजारांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीमध्ये संकटांशी लढण्याचे साहस निर्माण होते. तिसरा आहे मन स्थिर करण्यासाठी. ओम सोमाय नमः. सोम म्हणजे चंद्रदेव. चंद्र हा आपल्या मनाचा आणि भावनांचा कारक आहे. याचा फायदा असा आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनात मन शांत ठेवणे सर्वात कठीण आहे. हा मंत्र म्हटल्याने मानसिक ताण कमी होतो, मन स्थिर होते आणि रात्री शांत झोप लागते. ज्यांना विनाकारण चिंता वाटत असते त्यांच्यासाठी हा मंत्र रामबाण आहे. विधी कसा करावा, तर संध्याकाळी 6:30 ते 7 दरम्यान म्हणजेच प्रदोष काळात घरात दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर हात जोडून शांत चित्ताने प्रत्येकी किमान 3 किंवा 11 वेळा या मंत्रांचा जप करावा. दिव्याची ज्योत शक्यतो उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. जर घरात सुख समृद्धी टिकवायची असेल तर हे मंत्र नियमाने आणि श्रद्धेने म्हणा. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. तुळशी मातेची आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो.